श्रीनिवास औंधकर, संचालक MGM APJ अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, हां छत्रपती संभाजीनगर. हा बोला. हां सर, एक एक प्रश्न असा फक्त की आता प्रशासनाने याच्याबद्दल काय सुरक्षितता घ्यावी समजा. साधारणतः बघितले गेले की आता 2 महिन्यापूर्वी देखील 11 फेब्रुवारीला भूकंप झाला होता, बरोबर आहे. है ना. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण प्रत्येक वेळेस टाळत गेलं तर काही अर्थ नाही. थोडंसं सिरियसली घेऊन त्याच्यावरती जे आहे NGRI ची मदत घेतली पाहिजे. विद्यापीठामध्ये तज्ज्ञ लोक आहेत नांदेडला, त्यांची मदत घेतली पाहिजे. आणि नेमके काय कारण आहेत भूगर्भशास्त्रीय ते शोधून घेतले गेले तर त्या ठिकाणच्या लोकांचं कदाचित विस्थापन करावं लागेल. त्यात जे गाव असेल तिथून दूर नेऊन ठेवलं पाहिजे. अशा काही गोष्टी काळजी असेल ती नक्की घेतली पाहिजे. पण भूकंप होण्याची मागची कारण काय, कारण एपिसेंटर त्याच परिसरात फिरतोय. गेल्या अनेक वर्ष म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये भूकंप मालिका बघितली, 28-29 भूकंपापैकी सर्व त्या भागात झालेले दिसतात. बरोबर आहे सर. तर थोडं काळजीपूर्वक प्रशासनाने केलं तर नक्की कारण मिळू शकतं, उत्तर मिळू शकतं. बरं सर, किल्लारी नंतरचा सगळ्यात मोठा भूकंप म्हणता येईल ना? हा नक्की म्हणता येईल, नक्की म्हणता येईल. म्हणजे किल्लारीचे रिक्टर सेल आणि आताच्या रिक्टर सेल मध्ये किती फरक असेल? नाही तो खूप मोठा होता. तो खूप मोठा 6.7 काहीतरी होता त्यावेळेस. आणि हा 4.7 नंतर बरंच कमी आहे. आणि ही लॉगरिथमिक स्केल मध्ये असतं. अच्छा. म्हणजे म्हणजे 2 भूकंप नंबर जो असतो हा 1 पेक्षा 10 पट मोठा असतो. अच्छा, बरोबर. 3चा जो आहे हा म्हणजे 3 रिक्टर स्केलचा भूकंप जो आहे हा 1 पेक्षा 100 पट असतो. 4 हा जो आहे 1 पेक्षा 1000 पट असतो. अशा तीव्रतेने जाता म्हणजे आता साधारणतः 1 लाख पट आपण जवळपास गेलेलो होतो. 1 रिक्टर स्केलचा इतकी तीव्रता वाढली होती. 4.7 जवळपास. नक्की तीव्रता जास्त आहे. ऊर्जा त्यातून जी बाहेर पडली ती देखील जास्त आहे. आणि सर हे भूकंपाचे धक्के म्हणजे कुठल्या जिल्ह्यामध्ये जाणवले असतील आता सध्या? आता पुसद आहे, हिंगोली आहे, परभणी आहे, नंतर आपण नांदेड जिल्हा आहे. पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळं असेल ना याचं प्रमाण? नाही भूकंपाचं एपिसेंटर तीव्रता कमी होत जाते ना. अच्छा. फक्त ते नाही पाण्यामध्ये आपण दगड फेकला ओके तर तरंग लहरी होतात. बरोबर करेक्ट. तसं ते तरंग लहरी वाहत जातात. अच्छा. आणि एका टोकाला लक्षात येईल की एंडला जसं जाईल तरंग लहरीची तीव्रता कमी होत जाते. बरोबर आहे सर, बरोबर. ते एपिसेंटर कुठं आहे ते महत्वाचं. तिथून ती तीव्रता सर्वात जास्तीच असते आणि नंतर कमी होत जाते. ठीक आहे सर, धन्यवाद.